ओम शांती। आज आहे 21/7/2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, आत्तापर्यंत तुम्ही ऐकीव गोष्टींवर चालत आला आहात। आता बाबा तुम्हाला प्रत्यक्षात ऐकवून स्वतः सारखे ज्ञान संपन्न बनवत आहेत। प्रश्न आहे, उत्तम पुरुषार्थी मुलांची लक्षणे आणि त्यांच्या अवस्थेचे गायन कसे केले आहे? उत्तर आहे, उत्तम पुरुषार्थी मुले मातपित्यांचे पूर्णपणे अनुकरण करतील। त्यांना आपल्या जीवनाविषयी दया वाटेल। पूर्णपणे अटेन्शन अर्थात लक्ष ठेवतील। थोडा तरी वेळ काढून बाबांच्या आठवणीमध्ये जरूर बसतील। त्यांच्या अवस्थेचे गायन आहे अचल, अडोल, स्थिर। त्यांनाच महावीर म्हटले जाते। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. आध्यात्मिक शिक्षण शिकून खरी कमाई करायची आहे आणि इतरांनाही तसे करण्यास प्रेरित करायचे आहे। घरी जाण्याचा संदेश सर्वांना द्यायचा आहे। आता कोणतेही विकर्म करायचे नाही। 2. पहाटे उठून प्रेमाने बाबांची आठवण करायची आहे। छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये छुईमुई बनायचे नाही, अर्थात कोमेजून जायचे नाही। अवस्थेला अचलडोल बनवायचे आहे। आजचे वरदान आहे, ज्ञानाच्या प्रकाश आणि शक्तीद्वारे आपल्या भाग्याला जागृत करणारे सदैव सफलता मूर्त भव। स्पष्टीकरण आहे, जी मुले ज्ञानाच्या प्रकाश आणि शक्तीद्वारे आदिमध्यंताला जाणून पुरुषार्थ करतात, त्यांना सफलता अवश्य प्राप्त होते। सफलता प्राप्त होणे हे देखील भाग्याचे लक्षण आहे। ज्ञानाने संपन्न बनणे हेच भाग्य जागृत करण्याचे साधन आहे। फक्त रचिता आणि रचनेचे ज्ञान पुरेसे नाही, परंतु ज्ञान संपन्न अर्थात प्रत्येक संकल्प, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक कर्मामध्ये ज्ञान स्वरूप असावे, तेव्हाच सफलतामूर्त बनाल। जर पुरुषार्थ योग्य असूनही सफलता दिसत नसेल, तर हेच समजले पाहिजे की ही असफलता नाही, अजून परिपक्व बनविण्याचे ते एक साधन आहे। स्लोगन आहे, न्यारे अर्थात अलिप्त राहून कर्मेंद्रियाकडून कर्म करवून घ्या, तर कर्मातीत स्थितीचा अनुभव सहज करू शकाल। ओम शांती।